नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। लाल मिरची 1 किलो आहे आणि त्या प्रमाणात मी मसाला बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी अगोदर उन्हामध्ये मिरची सुकायला टाकलेली आहे। मिरची सुकली ना म्हणजे त्याची मग देठ पण पटकन निघतात पहा, नाही तर अगोदर काढायचं म्हणलं तर ते व्यवस्थित निघत नाही। त्याच्यासाठी मी अगोदर मिरचीला ऊन देत आहे। दिवसभर मिरची आपण उन्हामध्ये ठेवली होती, चांगली कडकडीत अशी सुकलेली आहे। हे पहा, मिरची आपली चांगली सुकलेली आहे। आता मी मिरचीचे देठ काढून घेणार आहे। मिरचीचे देठ काढताना हे असे काढायचे पहा, हे असं पूर्ण काढायचं नाही, फक्त देठच पुढे काढून घेणार आहोत आपण। अशा पद्धतीने मिरचीचे आपण देठ काढून घेणार आहोत। मी 1 किलो मिरचीचे हे देठ काढून घेतलेले आहेत। आपण मसाला 1 किलोच्या प्रमाणात करणार आहोत आणि बेडगी मिरची अर्धा किलो। मी लवंग घेतलेली आहे 25 ग्रॅम, मिरी 25 ग्रॅम, नाकेश्वर 25 ग्रॅम, मसाला विलायची 25 ग्रॅम, चक्री फूल 25 ग्रॅम, दालचिनी घेतलेली आहे 25 ग्रॅम, जायपत्री यालाच रामपत्री म्हणतात हे 25 ग्रॅम, त्रिफळा 25 ग्रॅम, शहाजिरं 25 ग्रॅम, दगडफूल 50 ग्रॅम, खोबरं पावशर घेतलेलं आहे, धने पावशर, तीळ 25 ग्रॅम आणि खसखस 10 ग्रॅम आहे, सुंठ घेतलेली आहे। आता आपण हे एक एक करून सर्व व्यवस्थित निवडून घेऊयात। मी हळकुंड 20 ग्रॅम आहेत। हळकुंड मी जास्त घालत नाही, कारण आपण भाजीमध्ये टाकत असतो, त्याच्यामुळे थोडीशीच घातलेली आहेत, आणि एक जायफळ। आणि ज्या वेळेस आपण मसाला कांडायला नेतो ना, त्यावेळेस खडं मीठ घेऊन जायचं। खडं मीठ घेतलेलं आहे, परंतु मसाला कांडत असताना ते त्यांच्या अंदाजाने टाकत असतात, त्याच्यामुळे मी अंदाजेच खडे मीठ घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर अगोदर तेल उकळायला ठेवायचं, थंड करून ते सुद्धा न्यायचं, ते सुद्धा त्याच्यात मसाल्या टाकून देतात ते मसाल्यामध्ये। मसाला पूर्ण कांडून झाला की नंतर तेल सुद्धा टाकतात। आता मसाला करताना अगोदर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, अगदी मंद गॅसवरती। उकळलं की ते नंतर मग गॅस बंद करायचा आणि थंड करून घ्यायचं। मी अगोदर तेल मंद गॅसवरती उकळायला ठेवलेलं आहे आणि ते नंतर मग गॅस बंद करून ते थंड करून घ्यायचं। हे पहा, कढई गरम करायला ठेवलेली आहे। अगोदर आपण जे सुके जिन्नस आहेत ना, ते फक्त परतून घ्यायचे आहेत। सुरुवातीला तेल टाकून घेत आहे, अगदी मंद गॅसवरती हे परतून घ्यायचं। तीळ परतत आले की नंतर मग याच्यामध्ये मी खसखस टाकून घेत आहे, कारण खसखस अगोदर टाकली तर लगेचच करपल, म्हणून मी नंतर टाकलेली आहे। हे परतून झालेलं आहे, मी काढून घेते। आता आपण खोबरं टाकून घेऊया। खोबरं मी खिसून घेतलेलं आहे। पहिले डंकामध्ये तुकडे करून नेत होते, परंतु ते बारीक होत नाही, म्हणून ते खिसून घेऊन या असं सांगतात, त्याच्यामुळे मी खोबरं खिसून घेतलेलं आहे। आता गुलाबी रंगावरती खोबरं आपण तेल न टाकता परतून घेणार आहोत। आता आपण खोबरं परतून घेत आहोत। खोबरं चांगलं परतून घेतलेलं आहे गुलाबी रंगावर, ते आता आपण काढून घेऊयात। आता आपण धन परतून घेऊयात। धन सुद्धा मंद गॅसवरती आपण परतून घेणार आहोत। याच्यात सुद्धा तेल टाकायचं नाही, कारण या जिन्नसमध्ये आपण जर तेल टाकलं ना तर ते डंकामध्ये कुटत नाही, त्याच्यासाठी मग हे आपण सुक्कच परतून घेत आहोत। हे पहा, धने सुद्धा परतून झालेले आहेत, ते आता आपण काढून घेऊयात। याच्यामध्ये सर्व खडे मसाले मी मिक्स केलेले आहेत आणि ते आता आपण परतून घेऊयात। खडे मसाले सुद्धा फुल गॅस न करता मंद गॅसवरती मी परतून घेत आहे। हे कसं सादळलेलं असतात ना, थोडं हे कडक करण्यासाठी आपण
मंद गॅसवरती आपण परतून घेत आहोत आणि सतत हलवत राहायचं, नाहीतर मग ज्या नाजूक जिन्नस असतात त्या काय होतं ते करपून जातात. हे परतत आलं की नंतर याच्यामध्ये आपण तमालपत्र टाकून घेणार आहोत. जास्त कढई गरम झाली, गॅस बंद केला तरी सुद्धा चालतो जरा वेळ. आणि कढई गरम आहे त्याच्यातच मी आता हे परतून घेणार आहे. ते पहा, आता आपण हे सर्व काढून घेऊयात. आता मी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे आणि याच्यात हळकुंड तळून घेणार आहे. मंद गॅसवरती तळून घ्यायचं. मंद गॅसवरती हळकुंड तळली ना की अशी फुगतात पहा आणि करपत पण नाही. त्याच्यामुळं मंद गॅसवरती आपण तळून घेणार आहोत. हळकुंड तळून झालेले आहेत. हे पहा कसे मोठे मोठे झालेले आहेत तेलात आपण तळलेत. तर हे आता आपण काढून घेऊयात. आता याच्यामध्ये मिरच्या मी थोड्या थोड्या करून परतून घेणार आहे, कारण कढई छोटी आहे त्याच्यासाठी मी अगदी थोडीशी परतून घेणार आहे. मिरची चांगली परतून झालेली आहे, ती आता मी काढून घेत आहे. आणि काढताना मोठं पातेलं किंवा मोठा डबा याच्यामध्ये काढून घ्यायचं. हे सारखं इकडं तिकडच्या भांड्यात करायचं नाही. याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल मी टाकून घेत आहे, जास्त नाही टाकायचं. तेल जर जास्त टाकलं तर मिरची सुद्धा डंकावरती बारीक होते. हे पहा, मिरची सुद्धा 1 मिनिटभर मी परतून घेतलेली आहे. आता मी ते काढून घेत आहे. आता आपण बेडगी मिरची परतून घेऊयात. ही जी मिरची आहे ती वेगळी ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण जे खोबरं परतलेलं आहे ते सुद्धा वेगळं, मीठ, खडे मसाले वेगळे ठेवलेले आहेत, धन, खसखस आणि तीळ. हे का असं वेगवेगळं ठेवायचं, कारण खसखस तीळ याला कुटताना तेल सुटतं, त्याच्यामुळं बाकीचे जिन्नस कुटले जात नाहीत. आणि खोबऱ्याला सुद्धा तसंच होतं, त्याच्यामुळं मी हे सगळं वेगवेगळं असं घेतलेलं आहे. आणि आता आपण डंकावरून हे कुटून आणणार आहोत. आता फक्त जाताना आपल्याला तेल थंड होत आहे, तेल सुद्धा एखाद्या डब्यात भरून न्यायचं थंड झाल्यावरती. हे पहा, आपण जो 1 किलोच्या प्रमाणात मसाला केलेला आहे ना तो मी डंकावरून कुटून आणलेला आहे. पहा, हे पहा, आपण तो काचेच्या बरणीत भरून घेऊयात. हे पहा, आपला वर्षभर टिकणारा काळा मसाला तयार झालेला आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.